प्रचाराची लाईन आहे साहेब. आम्ही प्रचार करायला चाललोय आणि हे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत. म्हणजे राग लावून प्रचार करा. नाही, रांग म्हणजे कसं आहे, जर तुम्ही अख्ख्या रोडवर पसरून जर प्रचार केला, आपल्याला काय कनेक्टिव्हिटी, लोकांची कनेक्टिव्हिटी तुटली नाही पाहिजे, ट्रॅफिकला त्रास व्हायला नाही पाहिजे आणि शिस्त पाहिजे. या दोन गोष्टी पाहिजे प्रचारामध्ये आणि ते आम्ही पाळतो. हे उमेदवार आहेत संजय पाटलांपेक्षा विशेष निलेश पाटील उमेदवार आहेत. प्रचार करण्यासाठी वेगवेगळं साहित्य वापरलं जातं. एलईडीच्या मध्ये धनुष्यबाण बनवलेलं आहे. त्यानंतर मुख्य प्रचार म्हणजे हा मशीन घेऊन का जावं लागतं, कारण काय नाही. हे पहिल्यांदाच आपल्याला पॅनल पद्धतीचं जे इलेक्शन आहे, पॅनल पद्धतीने इलेक्शन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पहिल्यांदा होतं आणि लोकांना फार कन्फ्युजन आहे का हे मतदान कसं होणार आहे. तर आम्ही लोकांना दाखवतो, इथे हा बटन दाबल्याने कसं तुमचं लाईट जळणार आहे, हा लाईट जळणार आहे आणि मग कसं ते प्रचार तुमचा योग्य प्रकारे होईल. अशा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको किंवा तुमच्यामध्ये संभ्रम नको म्हणून त्या प्रकारे आम्ही ते हे करून दाखवतो, डेमो दाखवतो. हा असा डेमो पीस आहे, डेमो पीस म्हणजे नागरिकांनी इथे गेल्यावरती बटन दाबलं का हा जो क्लिक आहे म्हणजे नागरिकांनी मतदान कसं करावं एक प्रकारचं डेमो आहे. की जनजागृती आणणं गरजेचं आहे. जनजागृती, कारण हे पॅनल सिस्टम हे आपल्या कल्याणमध्ये प्रथमच सर्व नागरिकांना नवीन पद्धत आहे, त्यामुळे हे दाखवणं गरजेचं आहे. प्रचार साहित्य मी बघितलं, फार वेगवेगळं प्रचार साहित्य, मशीनचं आहे, एलईडी साहित्य आहे. हे किती महत्वाचं असतं या मतदारापर्यंत पोहोचण्याकरता. कारण या माध्यमातूनच आपण नीट व्यवस्थितपणे नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो ना. त्याशिवाय त्यांना याबाबतचं जे नॉलेज आहे ते त्यांना कळणार नाही, कारण हे सगळ्यांसाठी नवीन पद्धत आहे. काय नेमकं कसं असतं ते, इथे मशीन आहे, त्यानंतर अशा पद्धतीनं प्रचार साहित्यामध्ये पण देखील तर ही महत्वाची गोष्ट आहे. फक्त याच पॅनल सगळ्या पॅनल लागू आहे, कारण का पॅनल सिस्टम झाल्यामुळे सुरुवातीला पहिले कसं होतं की एका मतदारकेंद्रामध्ये जाऊन आपण एकालाच मतदान करू शकतो. पण आताच्या घडीला तिथं 2 ते 3 मशीन ठेवले जातात, जसे जिथे जेवढे उमेदवार तेवढे, आणि तिथे तुम्हाला 4 वोट करायचे, अ ब क ड, म्हणजे एका प्रभागामध्ये 4 वोट आणि एका मतदाराला 4 ठिकाणी मतदान करायचं. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता अशा पद्धतीने पॅम्पलेट वापरणं, चिन्ह कसं जे मतदारांपर्यंत पोहोचेल, या सगळ्या प्रचार साहित्य जे आहे त्याच्यामध्ये बराच खर्च आणि बऱ्याच याच्यामध्ये डोकं लावावं लागतं की किती बोल्ड पद्धतीने लोकांपर्यंत चिन्ह पोहोचलं पाहिजे. ऍक्च्युली काय झालंय माहितीये का, ही निवडणूक प्रथमच अशा पद्धतीने होत असल्या कारणाने बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण आहे आणि हे संभ्रम निर्माण झाल्यामुळे ह्या सगळ्या अवेअरनेस करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना समजवणं, कारण की खूप आपल्या ह्याच्यामध्ये खूप लोकांना अजून समजलं नाही 4 मतदान कसं करायचं आणि त्यासाठी हे वेगवेगळे साहित्य आहे. एका ठिकाणी अनुभव सांगा, ज्यावेळी तुम्ही गेलात आणि सांगितलं त्यावेळी मतदारांचा काय अनुभव आला की त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं असेल. अहो ते तर आम्हाला एक मतदान करताना ठीक आहे, 4 मतदान करणार तर एक आजोबा होते, त्यांना आम्ही असं हे डेमो दाखवत होतो. ते म्हणजे त्यांचा हट्ट ते सारखं सांगत होते की मला जर एकाच कॉलम मध्ये 4 बटन दाबायचे असेल तर मी 4च बटन दाबणार. ज्यावेळेस त्या आजोबांना आम्ही सांगितलं की प्रत्येक कॉलम मधलं जेव्हा तुम्ही एक असे 4 टोटल बटन दाबणार तेव्हाच तुमचं एक मतदान कंप्लीट होईल, तेव्हा त्यांनी अक्षरशः डोक्याला असा हात लावला. हे अनुभव येत आहेत. याच्या व्यतिरिक्त मतदानापर्यंत पोहोचण्याकरता काय करायचं. खरं तर आता काय माहितीये का, लोक काही प्रमाणामध्ये लोकांना उत्सुकता आहे निवडणुकीची आणि काही प्रमाणामध्ये बरेचसे लोक हे हॉलिडे म्हणून एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत. आमचा अवेअरनेस एकच आहे की तुमचं हे जे दिलेला अधिकार आहे, हक्क आहे, तो मतदानाचा हक्क तुम्ही बजवा आणि तो मतदानाचा पवित्र हक्क जो आहे तुम्ही बजावल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय नागरिक म्हणून म्हणले जाल. आणि म्हणून आमचं सातत्याने प्रयत्न आहे की लोकांना घरातनं घेऊन जाऊन त्यांना ते मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन त्यांना मतदान करायला लावणं. नक्कीच वेगवेगळे प्रचार साहित्य, नंतर डेमो, या गोष्टी आहेत. रात्रीचा प्रचार सुरू झालेला आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं एलईडी मध्ये, भगवा एलईडी मध्ये धनुष्यबाण आहे, मागे पोस्टर्स आहेत. म्हणजे प्रचार सुरुवातीला जेव्हा केले जायचे तेव्हा अगदी थोडक्या पद्धतीने मफलर्स पण फार कमी, पुण्यात निवडणूक मफलर्स पण जास्त नव्हते, लोकांपर्यंत चिठ्ठ्या घेऊन जायचे. तेव्हा पद्धतीनं सगळ्या प्रिंटिंग मशीन्स आल्या, तर पॅम्पलेट्स आले, ते पण
ऑप्शन होते सिंगल कलरचे हो. आणि आता डिजिटल कलरचे पॅम्पलेट्स आहेत, डिजिटल कलरचे मशीन आहेत, एलईडी लाईट आहेत, पोस्टर आहेत. म्हणजे साहित्य किती आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्हीच मतदार आहोत, आम्हीच उमेदवार आहोत, तुम्ही आमचे मतदार आहात, आम्हाला मतदान करा. याकरता प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता या सर्व साहित्यांचा वापर दिसतोय. उडगणेश रमेश भट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण.